एकदा तरी मंत्र म्हणा किंवा हा लिहून घ्या। मी जो सांगतोय तो मंत्र सरस्वती किंवा रेकॉर्ड करून घ्या। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी ज्ञानारंभं करिष्यामि सिद्धिर भवतु मे सदा। हे भगवती मी ज्ञानार्जन करतोय, शाळेत जातो म्हणजे काय ज्ञान घेतोय ना आपण, आणि मग त्या शालेय शिक्षणामध्ये माझी बुद्धी कशी होऊ दे, एकाग्रता होऊ दे। मग विद्यार्थ्यांनी हेच स्मरण का करायचंय? विद्यार्थ्यांसाठी काय सांगितलेलं आहे, त्यांची दिनचर्या काय सांगितलेली आहे शास्त्रामध्ये? सकाळी लवकर कोण उठतं? 7च्या आधी कोण उठतं? ज्यांची शाळा आहे तेच उठतात सकाळी। पण असं सांगितलेलं आहे, याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणलेला आहे। वयाच्या 15 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेला आहे। ब्रह्मचर्य म्हणजे काय? की अभ्यास, शिक्षण घेणे, अभ्यास करणे, बुद्धीची प्रगल्भता वाढवणे। बघा, पूर्वी लहानपणी म्हणजे पूर्वीचा काळ सांगतोय बरं का, आपण गोष्टी वाचतो ना, पुस्तकामध्ये गोष्टी वाचतो की 50-100